नमस्कार, मी अरविंद आठले. तर गेले काही दिवस आपण मला उमगलेले शंकर महाराज या विषयांवर श्रीयुत मिलिंद कर्वे यांच्याकडून ऐकतो आहोत. खूप नवीन नवीन चांगली माहिती त्यांच्याकडून तुम्हाला येते. शिव म्हणजे काय, शिव तत्वज्ञान काय आहे, महाराज आणि शिव यांचा कसा काय संबंध आहे, महाराजांचा अयोनी जन्म कसा काय झाला, हा सगळा भाग पूर्वीच्या आपल्या ह्याच्यात येऊन गेलेला. मुख्य शिव ही देवता असं म्हणणं आवश्यक आहे, कारण महाराज हे प्रत्यक्ष शिवाचे अवतार. त्यामुळे शिवदेवता समजण्यासाठी सुद्धा आपण बरीच चर्चा केली. तर आता मी हे विचारू इच्छितो की महाराजांचं बालपण कसं गेलं, याविषयी तुम्ही जे काही सांगू शकाल ते बरं होईल. हो. तर आपण थोडक्यात या गोष्टीची पूर्वपीठिका काय आहे ती काल जे विषद केलं आपण त्याचं एक थोडक्यात मी सांगतो तुम्हाला की महाराजांचा जन्म हा. हा अयोनी संभव आहे. म्हणजे मातेच्या उदरी त्यांनी जन्म घेतलेला नाही. ते प्रकट झाले, बालरूपात प्रकट झाले, म्हणजे बालक अवस्थेत प्रकट हा. झाले. आणि अंतापूर गावच्या चिमणाजींच्याकडे ते कसे आले, त्यांची चिमणाजींची भक्ती कशी होती, याचा आपण रंजक कथा काल आपण ऐकली त्याची. तर आज आता प्रश्न असा आहे हो. की हो. चिमणाजींच्या घरी आल्यानंतर त्यांचं जे बालपण आहे, तर ते बालपण कसं व्यतीत झालं, काय झालं त्याच्यामध्ये, तर ते आपण थोडस जाणून घेऊया. आता चिमणाजींच्या घरी आनंदी आनंद पसरलेला हो. आहे. आणि त्या उभयतांना पुत्रसंतान नसूनही त्यांना जे शिवकृपेने जे बालक प्राप्त झालं, तर ते आपल्याला आपल्या आराध्य दैवतानी म्हणजे शिवानीच ते दिलं असं त्या दोघांचा इतका दृढ भाव तयार झाला त्याच्यामध्ये. आणि मग हो. त्या हो. मुलासाठी जे बालक सापडले त्याच्यासाठी काय करू आणि काय नको असं त्या दोघांना होऊन गेलं. म्हणजे काल मी म्हटलं ना की आनंद, परमानंद, ब्रह्मानंद अशी जी त्यांची अवस्था झाली होती की आनंद, चहू बाजूनी आनंदच आनंद, आनंदाचे डोही आनंद तरंग, अशी त्यांची अवस्थाच झाली होती दोघांची. मग त्या मुलासाठी जे जे त्यांना काही सर्वोत्तम करणं आवश्यक आहे ते 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 करत होते सगळं. आणि लालन पालन त्यांचं महाराजांचं त्यांनी फार उत्तमरित्या सुरू केलं. आता याच्यामध्ये असं आहे की चिमणाजींच्या पत्नींना पुत्रसंतान नाही. त्यांना 9 महिने ते काही गर्भारशी नाही आणि मुलाला जन्म दिला नाही. तरी ते बालक जेव्हा त्या चिमणाजींच्या पत्नीने मांडीवर घेतलं, तर त्या महाराजांची अशी लीला त्याच्यामध्ये की चिमणाजींच्या त्या पत्नीला आपोआप पान्हा फुटला. आणि मग महाराजांना बर. आईचं दूध म्हणून चिमणाजींच्या पत्नीचं दूध मिळायला लागलं. म्हणजे इतकी एवढ्या बारीक सारीक गोष्टींमध्ये सुद्धा महाराजांनी कशी लीला केलेली आहे की काहीच कमतरता नाही, कसलं दुःख नाही. त्या दोघा पती पत्नीच्या आनंदाचा त्यांनी विस्तार करायला सुरुवात केली. मग काय, थाटामाटात बारसं झालं. तर बारसं झालं तर पती पत्नीचं एकमत झालं की आपण शंकर हेच नाव ठेवूया म्हणून. आणि मग शंकरच नाव ठेवलं गेलं त्यांचं. आणि त्याच्यानंतर मग काय, शिवोपासनेमध्ये खूपच त्यांची आणखीन वृद्धी होत चालली या दोघा नवरा बायकोंची. आणि मग शंकराचं लालन पालन करताना, त्याच्याबरोबर त्या म्हणजे त्याचं संगोपन करताना जप करायचा. त्याच्यानंतर त्याला शंकराच्या दर्शनाला न्यायचं. म्हणजे पहा, इथे शंकरच शंकराचं दर्शन घेत आहेत मंदिरात जाऊन. ही केवढी एक मोठी गमतीची गोष्ट आहे ती महाराज. आणि कसं आहे की मानवी पातळीवर उतरल्यानंतर ज्या ज्या काही लीला आहेत ती सर्वसामान्य पातळी, म्हणजे फार मोठा असं काही आता लहानपणामध्ये त्यांनी काही केलेलं नाही. पण ते त्यांनी सगळं हा. उपभोगलं की ते लहानपण कसं असतं मुलातनं. म्हणजे हा. तान्ह्या हा. मुलाचं हा. त्यांचं एका मुलात रूपांतर झालं. आणि त्याच्यानंतर मग त्यांना हा. असं त्यांची दिनचर्या वगैरे फार वेगळी होती महाराजांची. की एक हा. लहान मुलगा हा. आहे 7-8 वर्षाचा, तर तो काय करेल, सकाळी लवकर उठून तो आंघोळ करायचा मुलगा. त्याच्यानंतर ते भस्मलेपन करून तो दावल हा. मलिकच्या तिथे ज्या अरण्य तिथे जे सापडले तिथे जाऊन तो ध्यानाला बसायचा. तर तो मुलगा बर. छोटा म्हणजे आपले महाराज त्याच्यामध्ये. आणि हा. त्या ध्यानाला बसायचं तर आई वडिलांना चिंता वाटायची की अरे हा जातो कुठे याच्यामध्ये. ते म्हणाले चिंता करू नका, मी संध्याकाळी घरी परत येणार आहे. आणि मग अशा हम्म. हम्म. पद्धतीने महाराजांची साधना सुरू झाली. स्वतःचीच केलेली साधना आहे ती आज स्वस्वरूपाची साधना. स्वरूपानुसंधान म्हणतात त्याला. तसं त्यांचं ते स्वतःच्या हा. बाबतीत ते सुरू झालं. आणि मग ते असं वर्णन आहे की बिल्व वृक्षाच्या खाली ते बसायचे आणि तिथेच ध्यान लावून बसायचे. त्या जंगलामध्ये अनंत हिंस्र श्वापद होती, अर्थात
त्यांचं लालन पालन त्या तान्ह्या पोराचं हे ढाण्या वाघांनीच केलं होतं, पट्टेरी वाघांनी, हे पण आपण काल पाहिलं. तर ते हो. सगळी ती श्वापद आहेत, सर्प आहेत, अनेक गोष्टी आहेत. पण महाराजांकडे ती श्वापद जरी बघत असली तरी महाराजांच्या नेत्रामधली ताकदच एवढी होती की त्यांच्याकडे एक कटाक्ष टाकल्यानंतर सुद्धा ती आपोआप पसार होत असत आणि महाराजांचं ध्यान निर्विघ्नपणे पार पडत असे त्या मुलाचं. म्हणजे अजून त्यांना महाराज म्हणत नव्हते कोणी, ते शंकर म्हणूनच हो. हाक मारत होते सगळेजण. आणि मग गावामध्ये ते मूल सगळ्यांना प्रिय झालं. जे चिमणाजीवरती अविश्वास दाखवत होते ती मंडळी सुद्धा त्या मुलाच्या भजनी लागली. मग त्याला आपल्या घरी न्यायचं, त्याचे कोड कौतुक करायचं, असं सगळे गावामध्ये, सगळ्या अंतापूर गावामध्ये शंकर अतिशय लोकप्रिय असा मुलगा झाला त्याच्या. आणि मग काय, काय म्हणतात ना, मधु तेथे माशा जमती, तसं तो प्रकार झाला की मधाचं पोळ आहे तिथे ते माशा असणारच ना. तर तसं ते त्या शंकराच्या भोवती, म्हणजे त्या मुलाभोवती एवढं काही अट्रॅक्शन, आकर्षण लोकांना निर्माण झालं की जो जो येईल तो तो त्याच्याकडे आकर्षित होत असे. आता अरण्यात तो बसतो जाऊन हे फार कोणाला माहित नव्हतं, कारण ते अगदी पहाटेच्या वेळेला निघून जात तिथे. तरी सुद्धा कोणी हा. लाकूड तोड्या असेल, कोणी काही पानं गोळा करायला आलेली माणसं असतील, बाया असतील, ते लांबून त्याला पाहत असत आणि ते आश्चर्य करत असत की हा मुलगा एवढा तासन तास ध्यानामध्ये लीन होतो, वगैरे वगैरे. आणि असे दिवस चाललेले असताना जे 8 वर्षाचे झाले आपले महाराज, आपले चरित्र नायक, त्यांना आरेतुरे म्हणण्याला जीभ रेटत नाही, म्हणून आपण नेहमी महाराजच म्हणूया. की ते महाराज आपले 8 वर्षाचे असताना त्यांनी आई वडिलांना सांगितलं. म्हणजे ते लहान असताना नेमकं काय घटना घडली ह्या विषयावरती आपण आता बोलूया. कारण हो. हो. सर्वसामान्य हो. मुलांना जसं वाढवलं जातं त्या पद्धतीने आणि त्याच्यापेक्षा विशेष कोड कौतुकांनी त्यांना ते वाढवलं गेलं होतं. म्हणजे डोळ्यात तेल घालून जपलं होतं. ते आपण म्हणतो ना, जीवाचा पाळणा करून, जीवाचा काय म्हणतात त्याला, असं ते झोळी करून त्यांनी त्यांना वाढवलं होतं. तर त्यांच्याशिवाय त्यांना विश्व नव्हतं, नवरा बायकोंना. तर ह्या हम्म. पद्धतीने त्यांचं बालपण गेलेलं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये एक ध्यान प्रक्रिया आणि आई वडिलांच्या वरती असीम अशी, म्हणजे ते आई वडील मानले होते त्यांनी, त्यांच्यावर असीम श्रद्धा त्यांची होती आणि त्या आई वडिलांची पण त्यांच्यावर अतीव माया होती, जे आई वडील त्यांना लाभले होते त्यांचे. तर ह्या पद्धतीने त्यांचं बालपण तिथे व्यतीत झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. आता त्यानंतर काय घडलं तर त्याच्याविषयी आपण थोडस बोलूया. तर काका तुम्ही हा. काहीतरी विचारणार होता त्यानंतर. हा बोल. हा, ती अशी काही घटना त्यांच्या आयुष्यात घडली की सगळा एकदम विशिष्ट असं काहीतरी तुम्ही सांगत होत. हो. विशिष्ट तर घटना ती काय घडली की सगळा बालपणामधला. हा, बालपणामध्ये तर हे असे दिवस चाललेले असताना ते जेव्हा 8-9 वर्षाचे झाले तर त्यावेळेला एक दिवस त्यांनी आई वडिलांना सांगितलं की आता तुमचा माझा संबंध संपला. बघा हं, की आतापर्यंत या शिवभक्तीतनं पुढे पुढे जात ही दोघं नवरा बायको इथपर्यंत आलेली आहेत. या मुलाचा प्राप्ती झालेली आहे, त्याला आपला मुलगा समजलाय, सगळं झालंय आणि आपल्या आराध्यांनीच तो आपल्याला दिलाय. हे डोक्यात पक्क असताना, मनी मानसी ठसलेलं असतानाही त्यांना एकदम तो मुलगा सांगतो, म्हणजे आपले महाराज सांगतात की आता तुमचा माझा संबंध संपला. तर ते आई म्हणते की बाळा असं का रे बोलतोस, असं काय काय म्हणजे असं बोलण्याचं कारण काय आहे त्याच्यामध्ये. तर त्यांचं असं म्हणणं होतं की की मला ज्या कार्यासाठी लोकोद्धारासाठी मी जे आलेलो आहे, जनकल्याण साधायचंय त्याच्यामध्ये, तर त्या जनकल्याणामध्ये ते साध्य करण्यासाठी मला आता इथे राहून उपयोग नाही, मला वेगळ्या माझ्या मार्गाने जायला पाहिजे. आणि त्यासाठी हे घर सोडण्याची मला परवानगी तुम्ही द्या. तर त्या दोघांना फार धक्का बसला की असं म्हणजे कसं शक्य आहे हे, एवढं अतूट नातं निर्माण झालंय, ते शक्य कसं काय आहे त्याच्यामध्ये. तर त्यावेळेला अं, ते शंकर महाराजांनी त्यांना समजावून सांगितलं त्या आपल्या चरित्र नायकांनी की आई. हे बघा की मी तुम्हाला आधीच सांगितलंय लोकोद्धारासाठी माझा हा जन्म आहे आणि मला त्याच्यासाठी काही कारणास्तव बाहेर पडायलाच पाहिजे. पण तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला जुळं संतान होईल
असं मी आश्वासन देतो. आणि ते जुळं संतान दोन मुलगे असतील म्हणजे बर. पुत्र नाही ही तुमची खंत, ती तुमच्या पोटीच पुत्र जन्माला येतील जुळे, आणि तुमची इच्छा पुरी होईल, पण मला मात्र जाऊ द्या. पण आता कसं हा. असतं बघा ना, की आई वडिलांची माया कशी ती थोडासा डाव खेळते ना त्याच्यामध्ये. हो. हो. ती आई हो. म्हणाली की बरं ठीक आहे, आम्ही तुझी मागणी मान्य करतो. काळजी हा. वाटते रे फार तुझी, की कसा जाणार, कुठे जाणार एवढासा मुलगा तू. तर पण हा. एक कर, की मग तू म्हणालेस ना की पुत्र संतान होईल तो तर जुळे मुलगे होतील, तिथपर्यंत तरी थांब ना. आणि काय म्हणावं त्याचं, की महाराजांची लीला अशी की काही दिवसांनीच चिमणाजींच्या पत्नी हा गर्भवती झाल्या. आणि मग महाराजांच्या हो. योजनेप्रमाणे जेव्हा त्यांचं म्हणजे त्यांना पुत्र संतान प्राप्त जुळे मुलगे झाले त्याच्यानंतर 9 महिन्यांनी, तर तेव्हा हो. महाराज त्यांना म्हणाले की आता मात्र मला जायचंय, तुमच्या मनासारखं झालेलं आहे. आणि त्यावेळेला तो जो एक आपण म्हणतो ना, की आपण हा. मानसिकरित्या विचार केला, तर आता बघा कशी घटना आहे. हा. आपण आता मानसिक पातळीवरती येऊ, की हा. मनुष्य हा. प्राण्याला, सामान्य मनुष्य प्राण्याला मनोवस्थेमध्ये, मनाच्या अवस्थेमध्ये धक्कातंत्र हा जो प्रकार आहे तो फारसा पेलवत नाही. म्हणजे एकाच वेळेला सुखद धक्का आणि एकाच वेळेला दुःखद धक्का ह्याच्या मधली जी गॅप असते ती माणसाला पेलवणं शक्य नसतं. म्हणजे जिथे साधक असतो पक्का, तो तटस्थ असतो त्या बाबतीमध्ये, की हा. ठीक आहे, हा. की असंही आहे आणि असंही आहे, म्हणजे आहेही आणि नाहीही. या बाबतीमध्ये एखादा साधक जेव्हा तयार असतो, तर त्यावेळेला त्याला त्याचं तटस्थपणा असतो, त्यामुळे त्याला फारसा धक्का बसत नाही. पण इथे कसं आहे, की चिमणाजी आणि हा. त्यांची पत्नी त्यांच्यावरती मायेचा पडदा असल्या कारणाने आणि अति मायेमध्ये ते बुडलेले असल्या कारणाने त्यांना हा धक्का पेलवणं जरा कठीण गेलं. की माहिती आहे शंकरनी परवानगी मागितली आपल्याकडे, जायचंय, मला जायचंय घर सोडून. हा. आणि त्या परवानगी च्या बदल्यात आपल्याला वरही दिलाय. आता तो वर दिलाय होता, प्रत्यक्ष तो वर होता दिलेला, पण तो त्यांनी आशीर्वादासारखा घेतला का आणखीन सदिच्छेसारखा घेतला, ह्या बाबत आपण फक्त कल्पना करू शकतो. तर तो हम्म. वर त्यांनी मिळवला आणि त्यांना ते दोन जुळे मुलगे झाले. जुळे मुलगे झाले हा. ही अतीव आनंदाची गोष्ट आहे. आणि ते मातेच्या उदरीत त्यांनी जन्म घेतलेला आहे, प्रत्यक्ष चिमणाजींच्या पत्नीच्या पोटी. हो. हो. तर ही महा या आनंदाची या गोष्ट. ठिकाणी एक मला, हा. 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 या ठिकाणी एक मला साम्य असणारी घटना सांगावीची इच्छा होते, हा बोला की काका. द्वितीय दत्तावतार श्री नरसिंह सरस्वती यांची हा. ही कथा बिलकुल अशीच आहे. अच्छा. 8व्या वर्षी त्यांची मुंज झाली हम्म. आणि घर सोडतो मी, संन्यास घ्यायला चालला असं जेव्हा त्यांनी सांगितलं, तेव्हा आई बरोबर. वडिलांनी त्यांना प्रचंड विनंती, तुम्ही ही जी घटना सांगता हे आणि प्रचंड साम्य आहे दोन घटनांमध्ये. त्यांनी हेच हम्म. सांगितलं की तुला हा. दोन मुलगे झाल्यानंतर मी जाईन. आणि हे हो. दोन मुलगे म्हणजे जुळे मुलगे झाले. जुळे आणि मुलगे. मग ते मुलगे झाल्यानंतर हा. मग नरसिंह सरस्वतीने आपलं घर सोडलं आणि आई वडिलांनी त्यांना आनंदाने परवानगी दिली. एक बरोबर. फार साम्य, प्रचंड साम्य असणारी घटना आहे यांच्या आयुष्यात आणि त्यांच्या आयुष्यात. बरोबर आहे. पण काका मला असं वाटतं बरं का, की त्या काळाचा एकंदरच आढावा घेतला आणि हे जे संत पुरुषांचे अवतार आपण हा. अभ्यासले त्याच्यामध्ये, की त्यांचं अवतार कार्य काय आहे त्याच्यामध्ये, तर हा. बऱ्याच ठिकाणी साम्य स्थळं आढळतात. म्हणजे काही हो. संतांची जी काय म्हणजे विकृत स्वभावाच्या माणसाने जी परीक्षा घेतली आहे, म्हणजे थोडक्यात त्यांना किलोभर वाटलेल्या मिरचीचा गोळा खायला द्यायचा आणि खाऊन दाखव तुझ्यात हो. ताकद आहे का वगैरे हे. त्याच्यानंतर मुद्दाम महारोग्यांना त्यांच्याकडे पाठवायचं आणि त्यांना सांगायचं, विनंती करायला सांगायचं की आम्हाला बरं करा वगैरे. ही साम्य, किंवा ते एखाद्याला वरदान स्वरूप काही त्यांनी पुत्र संतान दिलेलं आहे, किंवा आता प्रत्यक्ष जे तिथे हो. लालन पालन झालंय तिथेच त्यांनी तो वर दिलेला आहे. तर ह्या गोष्टींमध्ये अनेक संतांच्या ह्या आता थोडक्यात आपण दोन गोष्टी पाहिल्या, पण अशा बऱ्याच घटना आहेत की त्याच्यामध्ये साम्य हो. आढळतं. तर मला असं उमगतं याच्यामधनं, की एकच परमात्मा अनेक अंश रूपामध्ये जिथे 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 हो. प्रगट झाला. हा, हो. तर ते तेज आहे, त्या तेजाचा फक्त आविष्कार असा 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 पसरत गेला. तर हो. त्यामुळे तेजाने जे एकसंधरित्या, आता ह्याला चमत्कार म्हणावं किंवा
आपण म्हणतो की अणुरेणू परमाणूतनं जे चैतन्य आहे त्या चैतन्याच्या आविष्कारातनं त्यांनी निर्माण केलेल्या या गोष्टी आहेत, असं जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला असं ती ही साम्य स्थळं आढळतातच. आणि त्या साम्य स्थळामध्ये जरी आपल्याला ही घटना निरसेन सरस्वती च्या बद्दल माहिती असली, शंकर महाराजांबद्दल माहिती असली, तरी सुद्धा प्रत्येक वेळेला ती घटना ऐकताना किंवा वाचताना फार नव्याने आपण काही वाचतोय, ऐकतोय हो असं वाटत हो राहतं. तर याचं कारण थोडंसं असं आहे, थोडं विषयांतर आहे, पण कारण असं आहे याचं की ध्वनी जो आहे आपण म्हणतो, त्या ध्वनीला जर आत्मा असेल, आत्मा म्हणजे आत्मतत्व त्या ध्वनीबरोबर असेल, तर त्या ध्वनीचं जे संक्रमण होतं आणि जो आकाश पटलावरती त्या ध्वनीचा जो एक आविष्कार उमटतो, तो चिरंतन असतो. तर त्याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे आपण माऊलींनी लिहिलेल्या सांगितलेल्या ज्ञानेश्वरीमध्ये, भगवद्गीतेमध्ये आहे, की ते प्रत्यक्ष ज्याच्या मुखातून आलंय तो भगवंत आहे. आणि म्हणूनही आजवर ज्ञानेश्वरीच्या किती करोडो प्रती छापल्या गेल्या असतील, हो पण हो. अजूनही छपाई संपली नाही, अजूनही मागणी संपली नाही ग्रंथाची. आज 800-900 वर्ष उलटून गेली तरी सुद्धा. म्हणजेच काय, की ज्या क्षणी ओवी उमटली तोंडात, त्या क्षणी आकाशपटलामध्ये त्या ओवीचं इतकं काही छाप त्याची पडली गेली त्याच्यामधनं, की का तर त्या ओवीतल्या प्रत्येक अक्षराबद्दल बरोबर, प्रत्येक हुंकाराबरोबर परमेश्वराच्या ओठातून आलेलं जे सार आहे सगळं गीतेचं, त्याच्याबरोबर परमेश्वरी चैतन्य हे आत्मस्वरूपामध्ये त्या आकाशपटलावरती विराजमान झालं. त्यामुळे कलियुगाच्या अंतापर्यंत अब्जावधीच्या पेक्षा पुढेच्या ज्या काही संख्या आहेत तेवढी सुद्धा ज्ञानेश्वरीची प्रती छापल्या जातील, वाचल्या जातील, हो खरेदी हो केल्या जातील. तीच कथा दासबोधाची आहे, तीच हो. कथा तुकारामांच्या गाथीची आहे, तीच कथा एकनाथी भागवताची आहे, आणि तीच कथा भगवद्गीतेची पण आहे. पण ह्या सगळ्यांमधली जी साम्य स्थळं आहेत त्याच्यामध्ये आपल्याला एकच जाणवतं, की ज्या गोष्टीमध्ये आत्मा असतो ना, त्या गोष्टी चिरंतन स्वरूपाचं कार्य घेऊन हो. जन्माला येतात किंवा त्या चिरंतन टिकतात कलियुगाच्या अंतापर्यंत. आपण नेहमी म्हणतो, काल आपण बोलताना बोललो परवाच्या दिवशी की परवाच्या दिवशी की ब्लॅक होल्स मध्ये ही पृथ्वी सतत विलीन होत चाललेली, म्हणजे थोडक्यात लय पावते. शिवतत्व ते खेचून घेते ते लय करणं. कारण निर्मिती कितीही सुंदर असली आणि निर्मितीचा लय हा झालेल्या निर्मितीचा लय करावाच लागतो, हे शिवाचं मुळात ब्रीद आहे. कारण ते हो. जर नसतं तर या पृथ्वीवरती हाहाकार माजला असता. तर ही बर. ब्लॅक होलकडे जाणारी जी आपली पृथ्वीवरची जी सगळी जीवसृष्टी आहे, कलियुग म्हणतो आपण, ते हेच आहे की कलीचा अंत त्या ब्लॅक होलमध्येच होणार आहे. पण तोपर्यंत हे जे चिरंतन तत्व आहे आपण म्हणू ना, आकाशपटलावर उमटलेलं माऊलींचे शब्द, कृष्ण परमात्म्याचे शब्द, रामदास स्वामींचे शब्द, तुकारामांचे शब्द, हरिपाठाचे शब्द, हे सगळं जे आहे, हे सगळं नाथांचं वाङ्मय, हे सगळं तिथे आताही सुरक्षित आहे. आणि ते अजूनही आपण म्हणतो ना, गंगेसारखं पृथ्वीवर प्रवाहित होतंय अजूनही. नव्या नव्याने बघा, अजूनही पीएचडी करतायत लोक, त्याच्यात नवीन नवीन अर्थ त्यांना सापडतायत त्या हो सगळ्या वाङ्मयात. तर हे सगळं असल्यामुळे आपला मूळ विषय असा होता की त्यांना त्या चैतन्याला जे ते आपण म्हणतो ना साम्य स्थळ जे आढळतात, तर त्या चैतन्याने हा खेळलेला खेळ आहे. आणि त्यावेळच्या काळामध्ये परमार्थाकडे माणसं वळवणं हे या सगळ्या अवतारी पुरुषांचं मूळ कार्य होतं. की जो समाज आता निद्रिस्त झालेला होता, की ज्याच्यामध्ये शौर्य होतं, क्रौर्यही होतं, पण सात्विकता कुठेही नव्हती. ती सात्विकता जी होती त्याच्यावर जे काही दडपण आलं होतं, ती परचक्राचा असेल, यवनी सत्तेचा असेल, आणखीन काही असेल, त्याच्यामध्ये भरडलं जाणं होतं, सगळंच होतं, अत्याचार होते, सगळं सहन तर होते लोक. पण त्याच्यामध्ये देव धर्म हा कुठे तरी बाजूला राहिला होता. तर देव, देश आणि धर्म ह्यांचं रक्षण करणारा हिंदवी स्वराज्याचे छत्रपती जेव्हा जोपर्यंत जन्माला आले नाही तोपर्यंत हा समाज निद्रिस्त होता. नंतर ती त्या काळाला जागृती आलेली आहे. आणि आपण जेव्हा म्हणतो ना की काय म्हणतात की
पुत्र संतान ह्यांना जुळं झालं, तसं ती जुळं जे झालं त्याच्यामध्ये, तर आता यांच्या कथेमध्ये पण आहे की, म्हणजे श्रीपाद श्री वल्लभांच्या कथेमध्ये, की त्यांना हा नंतर त्यांचे जे भाऊ होते श्रीपाद श्री वल्लभांचे, एक मला वाटतं काही मूकबधीर हा वगैरे काहीतरी होते त्यांच्यामध्ये. हा तर त्यांना मुकबधीर. तर त्यांचे जन्म पुढे हे एकाचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने आणि एकाचा गजानन महाराजांच्या रूपाने जन्म झालेला आहे. तर हे त्यावेळी सांगितलेलं त्यांनी होतं, म्हणजे श्रीपाद श्री वल्लभांनी, तिथेही तीच कथा आहे. तर ही साम्यस्थळं हा चैतन्याचा त्यावेळच्या समाजासाठी केलेला आविष्कार होता. आणि आजही हे चैतन्य काम करतंय. म्हणजे हम गया नहीं जिंदा है असं जे म्हणतात, स्वामी म्हणतात, महाराज म्हणतात, शंकर महाराज. हा, तर जिंदा नाही, जिंदा है म्हणजे का? तर देह सोडलाय हो तुमच्यासाठी, पण आम्ही त्यापेक्षाही जास्त कार्यरत आहोतच आज. तुम्ही माना अगर नका मानू, आमचा आग्रह नाही. पण तुम्ही म्हणाल तर तुमच्या समोर आम्ही उभे पण राहू. पण तुम्ही परवाच्या दिवशी जसं म्हटलं तसं, की देह हा शुद्ध पाहिजे. म्हणजे तुम्ही एका हा, व्हिडिओमध्ये म्हणाल की आवेशासंदर्भात बोलला होता तुम्ही. तो आवेश येणं हो, म्हणजे हो. काय? अंगात येणं आणि आवेश येणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. फार तर फरक आहे, जमीन आसमान. आवेश येण्यासाठी तुमचा देह शुद्ध पाहिजे ना. तर तो देह शुद्ध हा, असल्याशिवाय ते घडत नाही. तसंच त्या आवेशाच्या पोटीच महाराज म्हणतात की हम गया नहीं जिंदा है. तुम्हाला दिसणारा जो फसवा भ्रामक देह आहे तो त्यागलाय आम्ही. आणि मग त्याच्याही नंतरचं जे कार्य आहे ते फार विस्ताराने आहे. तर आता मूळ कथेकडे हा, येऊया. तर ते पुत्र संतान ते पुत्र संतान त्यांना जुळं झाल्यानंतर मग शेवटी त्यांच्या लक्षात आलं की आता ह्याला थांबवण्यात अर्थ नाही. मग अतिशय जड अंतःकरणाने त्यांना निरोप द्यायचं ठरवलं. तरी आई म्हणत होती की बाळा, तू जन्मतः अष्टावक्र आहेस, तुझ्या हातापायात जरा तशी कमी ताकद आहे, तर तू पर्यटनाला म्हणजे देशाटनाला कसा काय जाणार? त्यांनी सांगितलं, आई तू त्याची काळजी करू नको, मला आता खरा निरोप दे, की नको आता गुंतू सगळ्यामध्ये. आणि अशा रीतीने महाराज त्यांचा निरोप घेऊन अंतापुरातनं बाहेर पडले.